आता पाहूयात बातम्या विस्तारानं। अनगरच्या नगरपंचायतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाला आणि राजन पाटलांच्या सून बिनविरोध नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आणि त्यानंतर राजन पाटलांच्या मुलानं अजित पवारांनाच आव्हान दिलं। आज अजित पवारांनी राजन पाटलांना आपल्या स्टाईलने इशारा दिलाय। पाहूयात। उज्ज्वला थिटे बसलेले आहेत, त्यांच्यावरही कशा प्रकारचा प्रसंग आला तुम्ही बघितला। लोकशाही आहे। उद्याच्याला अजित पवार बारामतीत उभा असेल आणि तुमच्यापैकी कुणाला तिथं उभं राहायचं असेल, उभं राहता येतं। दमदाटी करून नाही बाबा चालत। घटना, कायदा आणि संविधान हे सगळ्यांच्या करता सारखं आहे। दमदाटी घेऊन, कायदा हातात घेऊन कुठेही कुणाचंही भलं झालं नाही। आजपर्यंत बघा, प्रत्येकाची उदाहरणं घ्या, कधी ना कधी तो फुगा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे। हे फार काळ टिकत नसतं। लोक शांतपणे बघत असतात। योग्य वेळ आली, योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम लोक करतात आणि मस्ती असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने खड्यासारखं बाजूला टाकतात। हे महाराष्ट्रामध्ये बघितलं गेलेलं आहे। मंत्री गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। बाहेर खाट टाकून झोपा, लक्ष्मी येणार आहे असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं होतं आणि त्यावर स्पष्टीकरण देतानाही गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतलाय। लक्ष्मी म्हणजे पैसे नव्हे, लक्ष्मी हे एखाद्या माता भगिनीचंही नाव असतं असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। 22 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लय लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली। उठ बघता, काय झोपलायस, उठ, मी आली आहे, तुला प्रसन्न होते। बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला। लक्ष्मी येणार आहे, उठ बघता, काय झोपलायस, उठ। आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में। माझी तर नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद। मी मागच्या भाषणातही बोललो, उदास नाही राहायचं, फ्रेश येऊ द्या। लक्ष्मी किती बी पाडू द्या। काल वेगळे अर्थ निघाले। लक्ष्मी बोललो मी, आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय? टीव्ही वाले दाखवता गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल। लक्ष्मी माझी माय बहीण पण असते, तुम्हाला माहित नाही का माझ्या भावांनो? तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझं, आणि माझं दाखवल्याशिवाय तुमचा टीआरपी पण वाढत नाही। मूळ काय दाखवायचं, कसं दाखवायचं याचाही विचार केला पाहिजे।